महाराष्ट्र शासन मदत चांदा वन विभाग वनपरिक्षेत्र प्रादेशिक वन्यजीव सप्ताह अंतर्गत म्हणजे वन्यजीव सप्ताह दिनांक प्राप्त करायची असेल तर ज्ञानार्जन करणे देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी अनेक पुस्तकं वाचन करावं लागेल. तर आजच्या या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करणार आहोत. तर सर्वप्रथम मी स्वागत करतो की आपल्यातूनच आलेले आहे आणि स्पर्धा परीक्षा देऊन पुढे आलेले आहेत. आता वेळेअभावी का होईना आता त्यांचं मार्गदर्शन नाही मिळणार, पण साहेबांचं मार्गदर्शन जरूर तुम्हाला मिळणार आणि अशी स्पर्धा परीक्षा देऊन यांच्यासारखं साहेब बनण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि आता त्यांचं मार्गदर्शन घेऊन येतात सन्माननीय अवधूतवार सर, सहाय्यक वन संरक्षक विरुद्ध स्टेशन, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. कार्यक्रम शाळेची निवड केली, कारण गेल्या वर्षी तर वन्यजीव सप्ताह हा 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जातो. जसं सरांनी आता म्हटलं की आपले सावेत जे वन्यजीव कायदा आलेला 1972 आहे, बरोबर. तर हे जे उपक्रम आहे वन्यजीव सप्ताह 1952 सुरू झाला. म्हणजे का सुरू झाला, आपण हे एक विषय पण ठेवला होता, बरोबर आहे, आजच्या दिवसभरामध्ये. यासाठी की तुम्हाला माहीत आहे का त्या गोष्टी. तर पहिल्यांदा काय व्हायचं की 1900 आपण जेव्हा स्वातंत्र्य झाले भारत, तेव्हा लोकांना स्वतःचं उपजीविकेचं साधनाचं गरज होती किंवा त्यावर लक्ष होतं. पण जे लोकांकडून वन्यजीवाची शिकार व्हायची पण त्याच्यावर काही लक्ष नव्हतं कोणाचं. तर तेव्हा वाटलं की हे जे पशु किंवा पक्षी प्राणी जे वन्य प्राणी ते नष्ट होत चालले. त्या लोकांमध्ये ह्या प्राण्यांचे संवर्धन करणं किंवा त्यांना वाचवणं किती गरजेचं आहे किंवा त्यांना वाचवणं पुढच्या पिढीसाठी किती महत्त्वाचं आहे, या गोष्टीसाठी आपण हे सप्ताह सुरू झाला होता. मग कालांतराने त्याचा विस्तार वाढत गेला सरांनी सांगितल्याप्रमाणे, बरोबर आहे. आत्ता काय व्हायला की आपण जे जंगल बघतोय ते खूप किंवा संबंध कमी होत चाललेले, ते संबंध वाढवणं, बरोबर. ते शहरी लोकांना आता तुम्हाला माहीत आहे, म्हणजे चंद्रपूरचे आहेत जंगल आहे. जंगल म्हणजे काय आहे, प्राणी खूप सारे लोकांनी खूप छान पद्धतीने वन्यप्राण्यांच्यावर लिहिलेलं आहे, बरोबर, प्रदूषणावर लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, पण शहरातल्या मुलांना अजून ते माहीत नाही. म्हणजे हे संबंध जे आहे या वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून आपण त्यांना जोडायचं आहे. वन्यप्राणी काय असतं, जंगल काय असतं, प्रदूषण काय असतं तुम्हाला माहिती आहे, पण त्यांना पण अजून चांगला संबंध वाढवण्याच्या उद्देशानं आपण हे वन्यजीव सप्ताह साजरा करतो. तर आपल्या आपण जे सहभागी होऊन आपलं तुम्हाला जे काही चांगल्या पद्धतीनं लिहिता आलं किंवा तुम्ही चांगलं, तर मग हे जे आपण आक्रमण करतो, आक्रमण म्हणावं ना, मानवी आक्रमण, मग हे आक्रमण कमी करणं, बरोबर आहे. जे नष्ट होणारे प्राणी, जंगलाची सुरक्षा आणि वन्यजीव प्राण्याची तुम्ही अभ्यास कराल तर 1972चा कायदा वाचाल तर तुमच्या गोष्टीच्या लक्षात येईल. करत आहोत. तर या बक्षीस वितरणमध्ये बघा निबंध स्पर्धा आयोजित झाली होती. त्या बक्षिसामध्ये म्हणजे यामध्ये सर्वप्रथम 3ऱ्या क्रमांक अमन
त्यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त आहे लियाना राकेश खोब्रागडे, वर्ग 7वा. टाळ्या वाजवा. आणि येथे बक्षीस समारंभ. चला टाळ्या. चांगलं मार्गदर्शन केलं. हा, आणि आमच्या विद्यार्थ्यांचा एक काही विद्यार्थी मंडळ स्पर्धा घेतली आणि वन विभाग विद्यालय तथा जिल्हा परिषद हा माणसाचा शत्रू असताना सुद्धा पर्यावरण वाचवण्यासाठी